आल्यात त्यांनी आपल्याकडनं मठामधनं येऊन 2-3 महिन्यापूर्वी नोकरीसाठी सेवा घेतली होती. त्यांना गव्हर्नमेंट नोकरी पण लागली आणि त्यांना स्वप्न सुद्धा पडलं होतं. जे स्वप्न पडलं होतं किंवा जी सेवा घेतली होती आपण त्या ताईंच्याच आरतीताई मडके यांच्याच मुखातून ऐकूया आपण त्यांना आलेला श्री स्वामी समर्थ. मी आरती मडके भोईर. मी पुण्यावरनं आली आहे, खेडवरनं. माझा अनुभव असा आहे की मी जून मध्ये दादांच्या दरबारामध्ये आले होते. बरेच दिवसापासून चाललं होतं की यायचं योगच येत नव्हता. जून मध्ये 14-15 तारखेला जो दरबार झाला त्या दरबाराच्या वेळेला मी इथे आले, दादांकडून सेवा घेतली आणि त्या सेवेला म्हणजे अजून कंप्लीट 2 महिनेही नाही झाले. 5 महिन्याची सेवा आहे माझी, 151 दिवसांची. 2 महिने अजून कंप्लीट नाही झाले तर मला ज्या पदावरती नोकरी पाहिजे होती, सिव्हिल इंजिनियर असिस्टंट म्हणून, त्या पदावरती मी माझ्या तालुक्यामध्ये झाले. त्याबद्दल मी दादांचे खूप आभार मानते. आणि मला म्हणजे मी सेवा करता करता व्यंकटेशाची जी सेवा दादानी मला दिली ती सेवा करता करता मी गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण आणि श्रीपाद वल्लभांचं पारायण करत होते. त्या पारायण काळामध्येच मला असा अनुभव आला की जे म्हणजे स्वामींनी मला असा दृष्टांत दाखवला. दादा स्वामींच्या मांडीवरती बसलेले आहेत आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी परत एक स्वप्न पडलं. माझे हातपाय पूर्ण म्हणजे शांत झाले. मी जोरात झोपेमध्येच वरडतेय की स्वामी आले म्हणून. मी स्वामींना एवढंच म्हणतेय की माझं काम तुम्ही करा म्हणून. आणि स्वामी जाता जाता म्हणजे असं जाताना वरती मला दिसले बरोबर आणि त्यांनी फक्त एवढं सांगितलं, तुझं काम झालंय म्हणून तू काही टेन्शनच घेऊ नको. मी तसं स्वामींना म्हणून गेलो की जेव्हा माझं काम होईल तेव्हा मी परत येईल. आणि मी परत आले. खरंच प्रदीप दादा जी काही सेवा देतात त्याचे खूप छान अनुभव येतात. माझी अजून सेवाही पूर्ण नाही झाली आणि ज्यासाठी मी 7-8 वर्षापासून प्रयत्न करत होते ते स्वप्न माझं आज पूर्ण झाले. मला खूप म्हणजे खूप आनंद झाला. श्री स्वामी समर्थ ताई, फक्त आपण किती मनापासून विश्वास ठेवतो, किती मनापासून सेवा करतो ही गोष्ट म्हणून भाव दे मला पाव कदापि शक्य नाही. फक्त मानवर जगाचे मालक ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांवर मनापासून विश्वास ठेवा. विश्वास माझ्यावर नका ठेवू, माझ्या स्वामींवर ठेवा, माझ्या ब्रह्मांड नायक बापावर विश्वास ठेवा. नक्कीच आपली इच्छा मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही.